नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा शहरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी। शून्यातून शिखरावर, जाकीर सौदागर विरोधकांसाठी बनले मोठे आव्हान। 5 पक्ष एकत्र येऊनही सौदागर यांच्या लोकप्रियतेचा धोका कायम। महायुतीतील नाराज नेते महाविकास आघाडीत। राजकीय अस्तित्व ठरवणाऱ्या नगर परिषद निवडणुकीकडे जिल्ह्याचं लक्ष। सौदागर यांच्या तयारीनं विरोधकांमध्ये चिंतेचं वातावरण। अध्यक्षपदाच्या उमेदवार निवडीसाठी महाविकास आघाडीमध्ये मतभेद होण्याची शक्यता। आपल्या जीवनात प्रकाश, आनंद, आरोग्य आणि यश यांची नित्य वस्ती असो। आपणास आणि आपल्या कुटुंबास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक JS ग्रुप परंडा। आता बातमी विस्ताराने। परंडा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत। 4 वेळा नगरसेवक आणि एकदा नगराध्यक्ष राहिलेले सौदागर स्वबळावर लढण्यासाठी सज्ज असून त्यांच्या विरोधात 5 पक्षांची आघाडी उभी करण्याच्या हालचाली सुरू आहेत। महत्त्वाचे म्हणजे सौदागर यांनी मागील निवडणुकीत थेट 2 माजी आमदार पुत्रांचा पराभव करत 2000 मतांनी आघाडी घेतली होती। त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि 12 महिने मतदारांमध्ये राहण्याच्या कार्यशैलीमुळे विरोधकांसाठी ते मोठं आव्हान ठरत आहे। शिवसेना शिंदे गट या पक्षात असलेल्या सौदागर यांच्या विरोधात महायुतीतील काही घटक पक्षही महाविकास आघाडीच्या जवळ जात असल्याच्या चर्चा रंगत आहेत। दुसरीकडे महाविकास आघाडीत उमेदवार निश्चितीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असून अंतर्गत तडजोडी अनिवार्य बनल्या आहेत। जाकीर सौदागर यांना रोखण्यासाठी 5 पक्षातील विरोधी नेत्यांच्या गुप्त बैठका होत असून जागा वाटपासाठी आपसात तडजोड करण्यासाठी 2 पाऊल मागे हटण्याची तयारी दर्शवल्याची चर्चा आहे। सत्तेसाठी एकवटलेले विरोधक आणि स्वबळावर उभा असलेला एक नेता अशी ही निवडणूक परंड्याच्या राजकारणाला नवे वळण देणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे। सौदागर यांची राजकीय ताकद पाहता सर्व विरोधक एकवटले असून त्यांना शह देण्यासाठी शिंदे गटातील काही नेते देखील सौदागर यांच्या विरोधकांशी हात मिळवणी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे। शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या आशीर्वादाने जाकीर सौदागर विरोधकांशी 2 हात करण्यासाठी सज्ज झाले। अध्यक्षपदासाठी सौदागर यांना टक्कर देणारा उमेदवाराचा शोध महाविकास आघाडीकडून सुरू आहे। मात्र 5 पक्षातील नेत्यांचं एकमत होणार का? त्यांच्यात उमेदवार निवडीवरून फूट पडणार याकडे लक्ष लागलं आहे। परंडा नगर परिषदेत न भूतो न भविष्यती अशी चुरशीची लढत होणार असल्याचे संकेत दिसत आहेत। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 907542 6642। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राइब जरूर करा। लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।